एक रुद्राक्ष आणि मृत माणूस जिवंत झाला. गुरुचरित्रातील रुद्राक्षाची महिमा आज आपण या कथेतून जाणून घेणार आहोत. एका असहाय्य स्त्रीचा आक्रोश. तिचा पती पंचत्वात विलीन झाला होता. तिथेच एक चमत्कार घडणार होता. साक्षात श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी तिच्या हातात काहीतरी दिले. ते होते रुद्राक्ष. मृत पती जिवंत झाला हा केवळ योगायोग नव्हता, तर ते होते रुद्राक्षाचे अगाध सामर्थ्य. जेव्हा त्या स्त्रीने कृतज्ञतेने ते रुद्राक्ष परत केले, तेव्हा श्री गुरूंनी जे सांगितले ते आज प्रत्येकाने ऐकण्यासारखे आहे. श्री गुरु म्हणतात, रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य अगाध आहे. शास्त्रे सांगतात की जो माणूस 1000 रुद्राक्षांची माळ घालतो तो साक्षात रुद्र होतो. अशा व्यक्तीला प्रत्यक्ष देवही वंदन करतात. जर 1000 शक्य नसतील तर 108 रुद्राक्षांची माळ परिधान करा. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही हे रुद्राक्ष सोने, चांदी, माणिक किंवा मोत्यांसोबत गुंफले तर त्याची शक्ती कैक पटीने वाढते. रुद्राक्ष फक्त गळ्यातच नाही, तर श्री गुरूंनी त्याची एक विशिष्ट पद्धत सांगितली आहे. कंठी बांधा 32, मस्तकी बांधा 44, श्रवणद्वयी 12, धारण करावे परियेसा. याचा अर्थ गळ्यात 32, मस्तकावर 48 आणि कानांवर 12 रुद्राक्ष. हे धारण केल्याने केवळ आरोग्यच नाही, तर मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीही मिळते. एकमुखी असो वा चतुर्दशी, प्रत्येक रुद्राक्ष तुम्हाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाकडे नेतो. श्री गुरु म्हणतात, भलेही तुम्हाला अस्सल रुद्राक्ष मिळो न मिळो, पण तुमची भक्ती अस्सल असेल तर तो रुद्राक्ष तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करेल. म्हणूनच आजच रुद्राक्षाला श्रद्धेने आपलेसे करा आणि गुरुकृपेचा अनुभव घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.